हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि चवीला अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी. पण आजची ही भाजी आपण एका खास पद्धतीने म्हणजे लोखंडी तव्यावर करणार आहोत, ज्यामुळे तिची चव आणि पौष्टिकता अधिकच वाढते आणि ही भाजी कडू लागत नाही, खूप टेस्टी होते. तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी खूप टेस्टी बनवणार आहोत. तर इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराचे कारले घेतले आहे, 1 कांदा, 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि जिरेपूड घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण कारले स्वच्छ धुवून पातळ चकत्या करून घेतल्या आहेत. हे बघा अशा प्रकारे. त्यासोबतच कांदे उभे चिरून घ्यायचे आहे. हिरवी मिरची बारीक कापायचा आहे. आता आपण गॅसवर लोखंडी तवा गरम करायला ठेवूया. तर लोखंडी तव्यावर आपण आता भाजी खूप पौष्टिक भाजी करणार आहोत. तर तवा गरम झालेला आहे. तेल टाकलेलं आहे. आता आपण हिरवी मिरची परतून घ्यायचं आहे. लोखंडी तव्यावर भाजी केली तर अधिक पौष्टिकता आणि चवदार छान कुरकुरीत होते. तर आता आपण हिरवी मिरची परतून घेतलेला आहे. आता कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. आता कांदा थोडा गुलाबी रंग आलेला आहे. तर आता आपण ह्यात कारल्याच्या चकत्या टाकून छान परतून घेऊया. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायचा आहे. लोखंडी तव्यामुळे उष्णता समप्रमाणात लागते आणि भाजीला एक वेगळा स्मोकी फ्लेवर येतो. अधूनमधून भाजी परतायची आहे, जेणेकरून ती तव्यावर लागणार नाही. झाकण लावायची गरज नाहीये. असंच आपण 5 ते 7 मिनिट परतून घ्यायचं आहे. सारखं सतत परतत राहायचं आहे. तर हे बघा असं कलर चेंज होतो. असंच सतत हलवत राहायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे बनते. तर आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. जास्त प्रमाणात दिसतं आधी, पण नंतर भाजल्यावर हे असं कमी होतं. तर आता आपण चवीनुसार मीठ आणि जिरेपूड टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जिरेपूडमुळे या भाजीला एक खूप छान सुवास आणि वेगळी चव येते. एक टेस्ट करून बघायचं. कमी मीठ वाटत असेल तर अजून थोडं मीठ घालायचं आहे. थोडं खाऊन बघायचं. मीठ असलं तरच हे भाजी चवीला खूप छान लागते. आपली खमंग अशी कारल्याची भाजी तयार आहे. ही भाजी खास करून चपातीसोबतच अगदी भन्नाट लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.